उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऍक्शन मोडवर आले। शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांची तातडीनं बैठक बोलावण्यात आली आहे। नंदनवन निवासस्थानी थोड्याच वेळात आता बैठक होणार आहे। राज्यात कॅबिनेटमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातील रखडलेल्या महामंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्यात कॅबिनेटमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय। महत्त्वाची अशी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। अगदी काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल। नंदनवन निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे। शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांची तातडीनं बैठक बोलावण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अगदी काही वेळातच नंदनवन निवासस्थानी ही बैठक सुरू होईल। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, खरं तर शिवसेनेत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र आहे। कॅबिनेट मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे। अगदी काही वेळातच ही बैठक सुरू होईल। काय अधिकची माहिती? कृपा, खरं बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहेत। मागच्या आठवड्यात त्यांची तब्येत देखील ठीक नव्हती आणि ते बाहेर देखील गेले होते। याच्यामध्ये ते काल पुन्हा एकदा मुंबईमध्ये आलेले आहेत, ठाण्यामध्ये आलेले आहेत। आज कॅबिनेट बैठकीला देखील त्यांनी उपस्थिती दर्शवली आणि अशामध्ये सर्व त्यांनी मंत्र्यांना, शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना सध्या त्यांनी नंदनवन या ठिकाणी भेटण्यास बोलवलेलं आहे। दुपारी 2 वाजताची वेळ जी आहे ती सगळ्यांना देण्यात आलेली आहे। काही मंत्री जे आहेत ते आता दाखल झालेले आहेत, तर अजून काही मंत्री हे सध्या नंदनवन या ठिकाणी पोहोचत आहेत। अशामध्ये पाहायला गेलं तर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि राज्यातील रखडलेल्या महामंडळाच्या विस्तारासाठी यावर चर्चा देखील होण्याची शक्यता आहे। असंच पाहायला गेलं तर मग केंद्रात देखील केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो देखील होणार आहे। अशामध्ये त्यावर देखील चर्चा या ठिकाणी होणार आहे। खरं तर शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना आज बोलवलेलं आहे। इतकंच नाही तर जे मंत्री कॅबिनेटला हजर असतात त्यांच्याबद्दल आज देखील शिंदे यांच्याकडनं माहिती घेण्यात येईल। तर ज्यांनी आज कॅबिनेट बैठकीसाठी दांडी मारली आहे त्यांच्याबद्दल देखील आज शिंदे जे आहेत विचारपूस जे आहे ते करू शकतात। जी, निश्चितच शुभम, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।